सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 22। त्रैलोक्य स्फुटवक्तारो देवाद्य सुरपन्नगाः गुरुवक्त्र स्थिता विद्या गुरुभक्त्या दुलभ्यते। त्रैलोक्यात स्पष्ट वक्ते देवादी दैत्य असुर आणि पन्नग म्हणजे नाग सर्प इत्यादी असले तरी गुरुमुखी असलेली विद्या गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही। नळ उघडल्याशिवाय नळातून वाहणारे पाणी वाहणार नाही। बरोबर धारेखाली घागर ठेवल्याखेरीज ती भरणार नाही। घागरही उताणी पाहिजे। पालथ्या घागरीवर पाणी पडले तरी काय उपयोग। तद्वत गुरुमुखातूनच ब्रह्मविद्या बाहेर प्रगट व्हावी अशी ईश्वरी योजनाच आहे। ब्रह्मविद्येसाठी गुरुकडेच धाव घेणे जरूर आहे। तेवढ्यानेही भागणार नाही। गुरुला आज्ञापालन सेवा इत्यादींनी प्रसन्न करून घेता आले पाहिजे। गुरुचा ग्रह साधकाविषयी अनुकूल झाला की गुरुचा अनुग्रह होतो। गुरुच्या मनात करुणा स्नेह प्रेम उद्भूत झाली की गुरुमुखातून गुरुवचने बाहेर पडतात व साधकाला श्रवण घडते। पुन्हा श्रवण करताना साधकाने आपले मन व बुद्धी म्हणजे अंतःकरण गुरुच्या अंतःकरणाशी जुळवून घेतली पाहिजे। मनात गुरुविषयी अश्रद्धा अढी संशय किंतु थोडासुद्धा नको। केवळ प्रेमादराचीच भावना हवी तरच गुरुच्या हृदयातील ज्ञान साधकाच्या हृदयात सहज ओतले जाते। गुरुला प्रसन्न अनुकूल करून घेण्यात गुरुभक्ती हीच साधना करायची। गुरुपासून मन विभक्त दूर वेगळे राहू देऊ नये। मागील श्लोकातून सांगितलेली गुरुचरण स्मरण गुरुचरण पूजन गुरुपादतीर्थ सेवन गुरुमंत्र पुरश्चरण आदी साधना गुरुभक्ती सिद्धीसाठी जरूर होत। सद्गुरुनाथ महाराज की जय।